नमस्कार, सिटी फास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आलेलो एका चर्चेचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 37 मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण जनतेशी संवाद करत आहोत. इथं बरेच लोक आहेत, काही आम जनता आहे, काही पक्ष BJPची काही जनता आहे किंवा त्यांचे वोटर्स आहेत, त्यांच्याशी चर्चा करू थोडक्यात. तुम्हाला काय वाटतं आता या प्रभाग क्रमांक 37 मध्ये कोण निवडून येऊ शकतं? चारही सीटर फिक्स लागणार. काय काय नावं त्यांची सांगू शकता? बाळाभाऊ धनखडे, वर्षाताई तापटे, बदक, ओके. अरुण राजवाडे. अरुण राजवाडे. ओके. आणि यापूर्वी त्यांचं काय काय काम त्यांनी केलेलं आहे आपल्या या प्रभागामध्ये, ते कोणी सांगू शकते का? या आज या ठिकाणी वर्षाताई तपकीर स्टँडिंग नगरसेवक आहेत, परत बाळाभाऊ आहेत. त्यांनी काय काय कामं केले? रस्त्याची कामं, ड्रेनेजची कामं, लाईटची कामं केलेली आहेत. हा, गटाराची कामं त्यांनी केल्या आणि गार्डन वगैरे अशी सुविधा केलेली आहे. तिथे आंबेगावमध्ये गार्डन आहे, बरं. ओके. ते केलेलं आहे. आणि आम्हाला सर्वांना चारही सीटं 100% आमची ह्या 37 मधली भाजपचे कमळ आहे. तुम्हाला असं वाटतं की चारही सीटा तुमच्या कमळच्या येतील? 100% निवडून येणार. तर आपण इथं पाहतोय की जनतेमध्ये चारही सीटा भाजपच्या येतील असं त्यांचं आश्वासन किंवा त्यांची अशी इच्छा आहे. आमच्या भागातील नगरसेविका वर्षाताई तापकीर म्हणजे इथले जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार म्हणजे सर्वसामान्य घरातून निवडून आलेले आहेत. लोकांचा एवढा प्रतिसाद आहे की लोक घरातून स्वतःहून बाहेर येऊन घरासमोर रांगोळ्या काढून नाही का ऑलरेडी तयार राहिले. प्रभाग क्रमांक 37 मध्ये आम्ही फिरतोय. तुम्हाला काय वाटतं इथं कुठली पार्टी चे उमेदवार निवडून येऊ शकतात? भारतीय जनता पार्टी. काय तुम्ही उमेदवाराचे नाव सांगू शकता? बाळासाहेब धनखडे, वर्षाताई तापकीर, राजवडे, अरुण राजवडे आणि राजश्री बदक. बरं. चारही उमेदवार तुम्ही येतील असं तुमचं समज आहे. उमेदवार आपल्या या ठिकाणी आपण उमेदवार सुद्धा आहेत तिथे काही BJPचे, त्यांनाही आपण त्यांच्याशी पण आपण काही चर्चा करूया. ओके. नमस्कार, सिटी फास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 37 मध्ये आलेलो आहे आणि आपल्याकडे चारही उमेदवार आपल्या समोर आहेत. यांच्याशी थोडा संवाद करूया. मॅम, सांगू शकता की तुम्ही निवडून आल्यानंतर काय 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 तुम्ही बदल करणार आहात या प्रभागामध्ये? नमस्कार. प्रभाग 37 मध्ये खरं तर आम्हाला सगळ्या लोकांचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी आहोत. या प्रभागामध्ये आम्ही एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी जी E-लर्निंग किंवा आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इंग्रजी माध्यमाकडे बरेच जणांना हे असतं, त्या दृष्टीने E-लर्निंग स्कूलच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत आम्ही प्रयत्न राहूत अशी आम्ही या माध्यमातून, आपल्या सिटी न्यूजच्या माध्यमातून जनतेला ग्वाही देऊ इच्छिते की ते आमच्यावर जो विश्वास ठेवणार आहेत त्याला कुठेही तडा न जाऊ देता मूलभूत गोष्टींच्या बरोबर प्रभागाला जे जे आवश्यक आहे त्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. धन्यवाद. सो अजून कोणी बोलू शकतो? काय तुम्हाला चौघे बोलू शकतो? काय काय अडचणी येत आहेत आणि काय काय अडचणींना तुम्ही सॉल्व्ह करणार? तुम्ही अडचणी या प्रभागात म्हणजे प्रभागातल्या लोकांना काय काय अडचणी आहेत आणि त्या तुम्ही काय काय सॉल्व्ह करणार आहात? प्रभागामध्ये अडचणी अशा काही जास्त नाही आहेत. तर वरच्या भागामध्ये आता आंबेगाव पठारचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये पाण्याच्या निश्चित काही समस्या आहेत. तर त्या समस्या सुद्धा सोडवण्यात येतील आता येईल. कारण प्रशासक असल्यामुळे गेली 5 वर्ष आम्हाला काही कामच करता आले नाही. तर 2017 साली आम्ही ज्यावेळेस निवडून आलो त्याच्यानंतर इथला पाण्याचा प्रश्न 60 ते 70% सोडवण्यात आलेला आहे. उर्वरित ज्या काही गोष्टी आहेत मग इथले रस्ते मोठे करणे असेल किंवा काय, तर ट्रॅफिकची समस्या भरपूर आहेच या भागामध्ये, तर ती सुद्धा सोडवण्यात येईल. आणि कुठल्या महत्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही उभे आहात इलेक्शन लढवण्यासाठी? सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुणे शहराचा सर्वांगीण विकास होतोय आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. पुण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर पुणे शहराच्या दृष्टीने जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे त्यासाठी पूरक अशी गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या या सत्तेच्या काळामध्ये होणार आहे. आपण बघताय 24/7 ही जी पाण्याची योजना भाजप सत्तेत असताना केलेली होती ती आता पूर्णत्वास आलेली आहे. आमचा आंबेगाव पठार असेल किंवा अन्य भागामध्ये जो काय आता बाळाभाऊ धनखडे असतील, वर्षाताईंनी काही अंशी सोडवण्याचा तो प्रयत्न केलेला आहे, तो सुटलेला देखील आहे. परंतु पुरेशा प्रमाणामध्ये आता पाणी पुरवठा हा भारतीय जनता पार्टीने पुणे शहराचा धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे आता पुणे शहराला आणि या आपल्या सर्व भागाला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होणार आहे. या भागामध्ये जे काही रस्ते DP रोड आहेत ते आम्ही आगामी काळामध्ये खुले करून
ट्रॅफिक समस्येवरती आम्ही त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्याचबरोबर ज्या काही ॲम्युनिटी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ॲम्युनिटी देखील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी, लहान मुलांच्यासाठी आम्ही करणार आहोत. महिला उद्योजकता केंद्र देखील ह्या भागामध्ये पाहिजे, ते करण्याचा आमचा प्रयत्न असेल. लाईट हाऊस या भागामध्ये करण्याचा प्रयत्न असेल. ताईंनी सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, ई लर्निंग स्कूल असेल, या आगामी काळामध्ये आपल्याला इथल्या नागरिकांच्याकरिता करायचं आहे आणि त्याकरिता नागरिक आमच्या पाठीशी उभे आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या प्रभागातनं 4ही सीटं आमची भरघोस मताने विजयी होती. महिलांसाठी तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की महिलांच्या काय अडचणी तुम्ही दूर करू शकता? महिलांच्या प्रमुख अडचणी म्हणजे त्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या अडचणी पाण्याचा मोठा भेडसावतात. problem पाण्याचा महिलांना मोठा प्रॉब्लेम आहे आणि या भागामध्ये त्या मानाने जरा जास्तच आहे. तर आम्ही सगळे मिळून तो सोडवण्याचा एक प्रयत्न करू. तसंच महिलांना काही रोजगार निर्मिती होईल असाही प्रयत्न करू आणि बाकीच्या काही छोट्या मोठ्या मूलभूत ज्या सुविधा असतील त्या सर्वांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्नशील राहू. थँक्यू. प्रभाग क्रमांक 37 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 34 मध्ये आपण एका दुकानदारासोबत आपण डिस्कस करतोय. काय वाटतं तुमच्या प्रभागामध्ये कोण निवडून यायला पाहिजे? बीजेपी. बीजेपी यायला पाहिजे. किती उमेदवार उभे आहेत? 4 उमेदवार. नमस्कार, तुमचं नाव? भूषण आहे. भूषण सर, प्रभाग क्रमांक 37 मध्ये कुठल्या पार्टीचे उमेदवार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार नक्की निवडून येतील. कशामुळे तुम्हाला असं वाटतं? कारण की एकंदरीत वातावरण बघता भारतीय जनता पार्टीचे त्यांचं काम चांगलं आहे आणि एकंदरीत हवा चांगली आहे त्यांची. ओके, तुम्हाला असं वाटतं की त्यांची? हो हो, 100% त्यांनी. काही तुमच्या 34 नंबरच्या प्रभागामध्ये 2 महिला आणि 2 जेंट्स आहेत उभे. तुम्हाला काय वाटतं की त्यापैकी कोण निवडून येईल आणि ते काय विकास करतील, माहिती तुम्हाला? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे उमेदवारच निवडून येतील. कारण तर 20 वर्ष झाले वर्षाताईंनी इथं चांगलं काम केलेलं आहे आणि त्या सतत आमच्या म्हणजे कुठल्या बी सुखादुखात असतात. वर्षाताई हां, चालेल, ठीक है. नमस्कार. नमस्ते. क्या नाम आपका? किरण बागड़े. ओके, क्या लगता है आपको कि ये प्रभाग क्रमांक 37 में कौन चुन के आ सकता है? मॅडम आहे ना, वर्षा मॅडम. वर्षा मॅडम पहिले कुठल्या पार्टी के लिए खडे हो? जनता पार्टी. कोण इथे निवडून येऊ शकतं? तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागामध्ये कोण निवडून येऊ शकतं? प्रभाग क्रमांक 37 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार निवडून आले. अच्छा, कोणाचं नाव तुम्हाला माहिती आहे प्रभागातल्या उमेदवारांचं? बाळाभाऊ धनकवडे, वर्षाताई तापकीर, अच्छा, अरुण राजवाडे, तेजश्री बदक. अजून काय लोकांशी आपण चर्चा करूया. प्रभाग क्रमांक 37 मध्ये हे तुमचं दुकान आहे का? ओके, काय नाव तुमचं? राजेंद्र काशीर. ओके, काय वाटतं तुम्हाला इथे कोण निवडून येऊ शकतं? तर वर्षाताई, बाळधनकडे, बीजेपीचे सगळे येतील. प्रभाग क्रमांक 37 मध्ये तुम्हाला काय वाटते कोण निवडून येऊ शकतं? तुमचं नाव पण सांगा आधी. माझं नाव चेतन विठ्ठल जामादार. ओके, लहानपासून इथेच राहिलं आहे. इथं वर्षाताई तापकीरच सांगणार. वर्षाताई तापकीर बाळधनकडे. कशामुळे येतील? त्यांची कामं आहेत, लहानपणापासून राहिले. काही जरी अडचणी असल्या त्यांना फक्त फोन करा, लगेच उचलणार. आणि जरी काही कामात असेल ना 5 ते 10 मिनिटात कॉल बॅक करणार. कारण मी लहानपासून राहिलो आहे. असं नाही, कुठल्या पण गल्लीत जावं, कुठल्या पण मित्रांना, पोरांना विचारा की वर्षाताई तापकीर. पक्षाचं काय फक्त ताई देत ना, संपला विषय. आणि यानंच आता 15 वर्षात त्यांनी इथे आलेत म्हणलं आहे का नाही, 15 वर्ष इथे निवडून आलेत. त्यांनी कामं केलेत कंटिन्यू. हां, आणि त्यामुळे ते वर्षाच्या तापकीर बाळधनकडे नाही का. आणि त्यात भारतीय जनता पार्टीचा पक्ष म्हणला आहे का नाही, त्यामुळे तर काही विषयच नाही. बरोबर. वर्षाताई तापकीर येणार. वर्षाताई तापकीर. कोण निवडून येऊ शकतं? वर्षाताई तापकीर. वर्षाताई तापकीर. वर्षाताई तापकीर आणि बाळधनकडे.